आणि काय भोजनाचं तिकीट आहे, याच्यात लिहिलेलं आहे ॲडल्ट 10 आणि चाइल्ड 5, पण फ्रीचा शिक्का मारून फ्री आहे तर तिकीटच काल दिलं, काही समजलं नाही बा. शिर्डीत आलो आम्ही साईबाबाच्या दर्शनात. दर्शन झालं बाजूला, पहिले जेवण चालू आहे, आधी कोटोबा मग साईबाबा. त्यातही लेकरं म्हणतात की पहिले वॉटर पार्कला झाला, वॉटर पार्कचे पैसे वसूल करायचे, वॉटर पार्क बंद झाल्यावर मग आपण दर्शनाला जाऊ, असं लेकरायचं म्हणणं. चला मी महाप्रसाद घेतो, गर्दी भरपूर आहे इकडे, सगळे जेवण करू राहिले. चला हो, नवीन दिवस, नवीन प्रवास, नवीन ठिकाण, ते म्हणजे शिर्डी, साईबाबांचं शिर्डी. आज आहे दिनांक 16/5/2024 आणि आज शिर्डीच्या साईंच्या दर्शनाला आलेलं आहे. चलो देखते हैं. हे तीर्थ थीम पार्क आहे पण, आणि इकडे वॉटर पार्क आहे, पण लेकरं नाही थीम पार्क नाही, पहिले वॉटर पार्क चला, वॉटर पार्क चला. मग तिथं त्यांना रांगेत उभं केलं आणि इकडे आलो मी तिकीट काढायला, काढून तिकडे इतकी दाबून गर्दी अहो उन्हाळ्याची. मग त्यातल्या एका माणसाने हे असं लिहून दिलं की ॲडल्ट 8 चाइल्ड 2, आणि इकडे तिकीट काढायला इकडे जा म्हणजे इकडे कमी गर्दी असते. मग आता पाहू आपण, है ना. तिकीट काउंटर, हाँ ठीक आहे, तिकीट काउंटर हे तिकीट लिहिलेलं आहे. वॉटर पार्क, थीम पार्क पण करायचं. वॉटर पार्क हो. ॲडल्टची किती आहे वॉटर पार्क साठी? अडल्टचं 1166 विथ लंच घेतलं तर 1260. 1166. आणि चाइल्ड साठी किती? चाइल्ड साठी 930 विथ लंच घेतलं तर 1024 आहे. 930. नाव सांगा सर तुमचं. विशाल सातव. ग्रँड टोटल किती होते? 8 अडल्ट 2 चाइल्ड, टोटल 10 झाले. 11,127 रुपये होता. पेमेंट कसं आहे सर? कॅश, ऑनलाईन? ऑनलाईन. हे इकडे थीम पार्कची एंट्री आहे भाऊ. आपण जे चाललो ना इकडे, हे दिलं भाऊ त्यांना सगळं 10 जणांचं, आणि एक लेकरू फुकट आहे, हाईट कमी भरली तर. आणि हे बा हे असे रिस्ट बँड दिले, ते हाताला बांधायचे, घड्याळी बांधणी, म्हणजे ओळख होते की यांना तिकीट काढलेलं आहे. आणि याच्यात पावभाजी हे आहे, रेट तर तुम्ही नाही ऐकलंच, 11,187 रुपयाचं टोटल हे झालं ते वॉटर पार्कचं बिल. मस्त आहे. माझी इच्छा होती हे थीम पार्क पाहायची, मी काही पाहिलं नाही, म्हणजे शिर्डीला लाईक गेला पण थीम पार्क काही पाहिलं नाही. पण आता लेकरं ऐकून नाही राहिले, आवरल्याने जाऊन राहिले लेकरं. चला आपण फास्ट फॉरवर्ड मध्ये याला जाऊ. वेट एन्जॉय वाटर पार्क, तब तक के लिए वेट करो. दर्शनाला जशी बारी लागते तशी इकडे बारी लागते. काय बारी, इकडनंच एंट्री यायची तिकीट असलं तरी. मग काय फायदा तिकीट तिकडे काढून गे बा, लस गर्दी आहे. हे लोक इकडे खाऊन घेऊ राहिले पहिले, म्हणजे अंदर झपल्यावर भूक लागते ना. बरं झालं उलट. तुम्हाला अजून काही नाही, काही 1 तास लागेल. हा, या दादाने सांगितलं तिकडे जाऊन तिकीट काढा. थँक्यू. सिक्युरिटी चेकिंग घरचे पुढे गेलेले आहेत, कारण अठी जे काउंटर आहे म्हणतात त्याला दाबून गर्दी आहे, म्हणतात दाबून गर्दी.
कुठं गेले चला इकडे तिकीट काउंटर आहे पा गर्दी इकडे तुम्हाला दिसत असेल तिकीट काउंटरची हो पहिला नंबर वीराचा लागला काय हो फर्स्ट लेडीज फर्स्ट आणि तू लेडीज आहे तू नाही लेडीज जेंट्स काय मग सेकंड आहे ₹1166 मानशी 930 रुपये लेकरायचे याच्या व्यतिरिक्त भाऊ बाबा 220 रुपयाचे कपडे माणसाचे बायाचे 220 म्हणजे 100 रुपये डिपॉझिट लेकरायचे 110 आणि लॉकरचे 150 रुपये 300 रुपये पुरे आणि त्यातले 150 रुपये वापिस भेटतील हे पैसे भरावे लागतात ती गर्दी दाबून आहे म्हणजे आता तर गर्दी कमी झाली उलट चला अरे हे काय वाली होत नाहीत लोक कुठे गेले आमचे घरवाले हो म्हणतील नाही तर बसला शूटिंगच करत कपडे घालावे लागतात हे असे येईन आम्ही नाही असं कपडे घालावर सावर घ्यायला लागते मगच पाण्यात उतरावं लागते पहिले मी शूटिंग करून घेतो लेझी रिव्हर एंट्री लेझी मम्मी म्हणते कधी कधी वेट अँड जॉय हे म्हणजे महाराष्ट्रातले जे काही मोठे असतील त्याच्यापैकी एक आहे भाऊ चला एकदा पुरा राऊंड मारू आपण गलका तर असा आहे की लय बद हे लेझी रिव्हर का म्हणतात याच्यात कसा कुठेसाठी नींद गटी नाही A few moments later. आता चांगलं 3-4 घंटे आम्ही झोपलो बा चांगलं खेळलो म्हणजे आपण झोपतो पण लेकरं झोपत नाही पण आपल्याला ते पावभाजीचे कुपन आहे आणि म्हटलं पहिले खाऊन घ्या कारण ते 5 वाजे लोक आहे आणि गर्दी लय आहे म्हणजे असं हे झालं रश प्रत्येक ठिकाणी रांग लावा लागते आता हे लेझी रिव्हर आहे हे बा हे इकडे लेझी रिव्हर त्याच्यात बी म्हणजे मगाशी याच्यात ट्रॅफिक जाम झालं सांगा या नदीत बेकारच आहे की नाही पहिले आम्ही आता पावभाजी खातो तुम्हाला टेस्टही सांगतो कशी आहे की नाही बाबा हे इथं पायना बी आहे की नाही पण गोष्ट काय आहे जशी मंदिरात आपण बारी लागते हे बा हे लाईन लागेल आहे त्यातलं तो मूळ चालला ते हे बा सगळे लाईन ओव्हरलोड झालं हे यायनं वाटलं शेअर करायला पण ही लाईन आहे सगळी असं तो वर आहे तिकडे हे इकडे कधी वेटिंग वरच आहे रेस्टॉरंट मध्ये पाहू आपण काय कंडिशन खूप कमी क्वांटिटी आहे म्हणजे झोपून आपण झोपतो हे करतो खेळतो तर भूक लागते समजा पण खाऊ नाही पाहिले
म्हणजे माझ्या बायकोनं जर अशी पावभाजी केली झालं नवरा बायकोचे भांडणं झालं. मराठीत त्याला म्हणतात अगदीच सुमार पावभाजी आहे. भूक लागली आता खावाच लागेल. चला. बदबद गर्दी सरल्यावर हा असा दिसते बा वॉटर पार्क. हा बा तुम्हाला सांग काय म्हणजे पर हेड जर पकडलं समजा ते कपडे ते लॉकर ते तिकीट ते खाणं मग ते पावभाजी त्या संग 2च पाव मग शिल्लकचे पाव घ्या असं 1400 रुपये एका माणसाचं पडते. लेकराचं कमी पडते समजा 1200-1300. पण एवढ्या राईडासाठी पैसा वसूल आहे भाऊ. म्हणजे दाबून थकते म्हणून सट खाते पण पैसा वसूल आहे. एन्जॉय ठीक आहे. आणि तसंच पौरायला अजून हे बा इकडे पौरायला काहीतरी कोणाला पौरायला काय माहित. चाल रे येतो रे बा स्पायडरा. तर गडे हो हे होतं वेट अँड जॉय वॉटर पार्क. म्हणजे शिर्डीत साईबाबाच्या मंदिरापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर ते आहे. आणि साई मशीन तर ती ये जा मस्त आहे की नाही. गर्दी दाबून असते फक्त. चला पुढे साईबाबाचं दर्शन राहिलं. पहिले जेवलो मग लेकरायला घेऊन इकडे आलो दर्शन राहिलं. मेन साईबाबाचं दर्शन राहिलं. चला गाडी काढतो. एक सांगायचं राहिलं इकडून मंदिरापासून 1 किलोमीटरवरच हे न्यू प्रसादालय नवीन महाप्रसादाचं सुरू झालं. सकाळी 10 ते रात्री 10 लोकांची प्रसाद असते. इकडे गाडीची पार्किंगची व्यवस्था आहे. खरेदीसाठी दुकानही आहे. म्हणजे दर्शन झालं की तुम्ही इकडे येऊ शकता. चला इकडून चला. हे इकडे मेन गेट आहे या लक्झरीच्या पुढे. हे आमच्या इकडून म्हणतात चला. म्हणजे आम्ही ना पहा सकाळी येताबरोबर पहिले जेवलो वॉटर पार्कला गेलो. आता डबल लेकरायला भुका लागल्या डबल प्रसाद आलो. हे साई प्रसाद आलो. आणि गुगल मॅपवर टाकलं तर हे न्यू प्रसादालय असं इथे सकाळी 10 ते रात्री 10 असते. चला जीवन घेतो. परत एकदा फोटोबा करतो आहे की नाही. की कॅमेरा चालू ठेवलाच चालीन का तो म्हणे की मला ते काही माहित नाही तुम्ही ऑफिसमध्ये विचारा. म्हटलं कोण विचारत बसेल. त्याचं म्हणणं आहे की बा 50 रुपयात स्पेशल बैठक व्यवस्था वेगळी असते. दहीन पापड असते फक्त बाकी मेनू सेम असते. शिशु आहार कक्ष आहे. हे बा मस्त व्यवस्था करेल आहे. इथं आरसा बिरसा आहे. बसण्याची व्यवस्था लाईट बीट फॅन आहे मस्त. व्हेरी गुड. असं पाहिजे व्यवस्था.
हे LCD वर लाईव्ह दर्शन. साईनाथ महाराज की जय. चलो खाना खाते पहिले. बापरे गर्दी आहेच रे हो. हे आमची चिचुंद्री. काही नाही, सकाळी स्टीलचं ताट होतं आणि हे ते पत्रावडी सारखं पानाचं ताट आहे मस्त. संपवलं मी. कोणते अन्न हे पूर्ण ब्रह्म संपवते कीर्ती. कारण शेतकऱ्याला म्हणजे असं पाठी वाचली म्हणा, शेतकऱ्याला ते अन्न उगवण्यासाठी खूप कष्ट लागतात. आपल्याला फेकून द्यायला 2 मिनिटच लागतात. चला संपव लवकर, दर्शन घ्यायचं. भोजनालयाचं एक्झिट आहे आणि इकडे हे शिवसृष्टी आहे. हे महाराजांचे मावळे बोलवत आहेत लोकांना शिवकालीन कला दालन. याचं म्हणणं आहे की आम्ही शिवाजी राजांचे चरित्र महाराष्ट्रात गायतो, तुम्ही पाहायला या आणि ऐकायला या, या अवघे अवघे या. चला मग. म्हणजे विचारून बी घेतलं चालू म्हणजे कारभार शूटिंग चालते की नाही, तर त्याचं म्हणणं आहे चालते. चलो फिर देखते हैं. कोणी जर म्हटलं शूटिंग बंद करा, बंद करून टाकू. 10 रुपये एंट्री आहे इकडे. ₹10 प्रत्येकी. आम्हीच ते मराठे, आम्हीच ते मराठे, स्वराज्यासाठी जो लढला तो प्रत्येक जण मराठा. तर हे आहे इकडे शिवसृष्टी. आता हे एक्झिटवर असं लिहिलेलं आहे. 10 रुपये तिकीट होतं भाऊ. 10 रुपये म्हणजे काहीच नाही. प्रत्येकानं जर शिर्डीत आले तर या शिवसृष्टीला भेट द्या म्हणजे द्याच. एक खंत अशी वाटते, म्हणजे मलाच माहिती हे वाटलं की बा एवढं चांगलं तिथं गाईडही आहे, त्याने गाईड केले. तलवारी आहेत अंदर, शिवाजी महाराजच्या काळातल्या कशा होत्या, तलवारीचे प्रकार, ढालीचे प्रकार, तोफगोळाही आहे. पण एक गोष्ट म्हणजे खंत कशी वाटली की बा एवढी चांगली शिवसृष्टी आहे, पॉश आहे, अशा राजवाड्यासारखं केलेलं आहे. ते तलवारा ठेवायसाठी लाइटिंग करेल आहे. आणि आम्ही सगळे हे पाहिजे चप्पल घालून आहे, तेव्हा माझ्या पायात चप्पल आहे. तर खंत तेच वाटली की ह्या अशा ठिकाणी आपण चप्पल घालून नाही गेलो पाहिजे, पवित्र राखलं पाहिजे त्याचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. A few moments later. चला रे भाऊ, झालं सकाळचं दर्शन. पण गाडी अटीच प्रसादालयाजवळ ठेवली होती मी. पण लगे पैदल गेलतो. 1 किलोमीटरच आहे न्यू प्रसादालयापासून. तर जाताना सगळेच थकले कारण वॉटर पार्क अंगात येल होतं. लाईट चालू राहू द्या. तर त्याला म्हटलं तुम्ही तडीच थांबा, मी गाडी घेऊन येतो, फटकन झपकन बस जा. तर मुखदर्शनच झालं आमचं. तर होपसो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि चॅनलचं नाव लक्षात ठेवा, वराडी विशाल. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण अवघे विश्वची माझे घर. राम राम. चला आता येईल आणायला जावं लागते, ट्रॅफिक मजबूत आहे. चला मी जातो.